यवतमाळ जिल्ह्यात हवामान बदलत्यामुळे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावर पुन्हा मान्सून सक्रिय झाला। त्यामुळे परतीचा प्रवास करणारा पाऊस सप्टेंबर महिन्यातही काळ बनून कोसळत आहे। यवतमाळ जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजासाठी जे योजना सुरू केल्या त्या आजवर कोणीही सुरू केल्या नव्हत्या। आदिवासी बांधवांच्या विकासासाठी 1 लाख कोटी रुपये दिले आहे। यातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे। राज्य शासन आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। आर्णी तालुक्यात हैदराबाद गेझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये एसटी समाविष्ट करून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आर्णी येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। तालुक्याच्या विविध गावातील नायक कारभारी यांनी एकत्र येऊन ही मागणी केली। राळेगाव तालुक्यातील वाडोळा, वडकी, किन्ही, जवादे मंडळात मागील 3 दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे नदी नाल्याला पूर आल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतीला तलावाचे स्वरूप आले। सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। यवतमाळ जिल्ह्यात विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेत शिक्षकांचा गौरव करण्यात आला। यावेळी प्रभारी सीओ अमित रंजन उपस्थित होते। दारव्हा तालुक्यात नगर परिषद तहसील कार्यालयात जन्ममृत्यूची नोंद उपलब्ध नसल्याची शासनाच्या निर्देशान्वये आवश्यक कागदपत्रे व पुरावे उपलब्ध करून विलंबित जन्ममृत्यू नोंदींच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। घाटंजी, पांढरकवडा, झरी हे 3 तालुके तातडीने आदिवासी उपयोजना क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। यवतमाळ जिल्ह्यात मान्सूनपूर्व कापसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा कापूस नवरात्रापासून वेचला जातो। यावर्षी सततच्या पावसाने कापसाचे बोंडच फुटले नाही। यामुळे यंदा कापसाची वेचणीच लांबणीवर पडली। कापसाला बोंडसडीचा सामना करावा लागत आहे। दिग्रस तालुक्यात विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तरुणांनी शनिवारी दिनांक 13 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले। मारेगाव तालुक्यात शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक तसेच गणित अध्यापक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात 1ली ते 9वी करिता सर्व माध्यमाच्या शाळेत गणित संबद्ध परीक्षा घेण्यात आली। वणी येथील आदर्श हायस्कूलच्या नानासाहेब गोहकर रंगमंचावर आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत टाकाऊपासून टिकाऊ वस्तूची निर्मिती करणे हा उपक्रम राबवण्यात आला। पुसद शहरातील रामनगर परिसरातून ऑगस्ट महिन्यात एक 4-चाकी वाहन चोरी केल्याप्रकरणी नागपूर येथील 2 जणांना अटक करण्यात आली। ही कारवाई एसडीपीओ हर्षवर्धन बिजे यांच्या पथकाने शुक्रवारी केली। महागाव तालुक्यात हैदराबाद गेझेटचा आधार घेऊन आदिवासी समाजातील आरक्षण मागू पाहणाऱ्यांना आदिवासी संघटनेने तीव्र विरोध केला। आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा आदिवासी संघटनांनी निवेदनातून दिला। उमरखेड तालुक्यात बंजारा समाजाला हैदराबाद गेझेटमध्ये असलेले अनुसूचित जमाती नोंदीनुसार एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी शनिवारी उमरखेड सकल बंजारा समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी पोहरा देवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी भारत सरकारने बंजारा समाजाला प्रत्येक राज्यात वेगवेगळे सवलती देऊन धोका दिल्याचा आरोप केला। पुसद तालुक्यात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शिक्षण देणारे शिक्षक संतोष वाडीकर यांची वसंतनगर येथून सावरगाव येथे बदली झाली। 7 वर्षात विद्यार्थ्यांसोबत भावनिक बंध निर्माण झाला होता। त्यांच्या बदलीने विद्यार्थ्यांनाही गहिवरून आले। पुसद तालुक्यात जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी रात्री लोक न्यायालयाच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर महत्त्वपूर्ण तडजोड झाली। यामध्ये गोवा येथे 2019 मध्ये अपघातात मृत्यू झालेल्या सॉफ्टवेअर इंजिनियर स्नेहल हिंगणकर यांच्या कुटुंबांना नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून 1,40,00,000 रुपयांच्या नुकसान भरपाईचा धनादेश दिला।